आंब्यानं मोहर मस्त आलाय. काय भारी मोहर आलाय आंब्यानं. किती मोहर आहे बघा. पण नंतर नंतर काय होतं, हे सगळं लोटे परशुरामचे MIDC मधल्या धुरांमुळं हे सगळं निघून जातं आणि कुठं कुठं क्वचितच राहतात. हे संपूर्ण आमच्या कोंडवी भागात असे असे गटच्या गट येतात आंब्याचे मोहर. पण नंतर लोटे परशुरामच्या धुरांमुळं पूर्ण गळून जातात आणि आंबे नंतर येतच नाहीत. हे आत्ता बघायला खूप छान वाटतं, पण नंतर सगळे गळून गेल्यावर इतकं वाईट वाटतं ना. त्यातला एक दोन जर आता ह्याच्याविषयी जर लोटे MIDC विषयी एक दोन माणूस जर बोलला तर त्याच्यावर बाकीची लोक त्याला काहीतरी समजतात. पण आता जी परिस्थिती स्थानिकांवर आली तिथं, जी सगळे आजारी पडायला लागलेत आणि धुरांमुळं आंबे, काजू, मासेमारी सगळी संपायला लागली. हे आता कळणार नाही. अजून एकदम एकदम बेकार परिस्थिती आली ना की स्थानिकांना कळलं. आणि हे तेव्हाच बंद होईल जेव्हा सगळी माणसं बोलतील. ती इटलीतली कंपनी, ज्या मालकाला जेल झाली, जिथे 3.5 लाखाच्या वर लोक ही पडली, आजारी पडली, 4,500च्या वर लोक मेली. तीच कंपनी आपल्या सरकारने लोटे परशुराममध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या इथं त्यांना पिपास केमिकलची निर्मिती करण्याची परवानगी दिली. आणि तिथला स्थानिक फक्त मजा बघतोय, काय बोलत नाही, काय नाही. नेमकीच माणसं बोलून ह्याला काय फायदा नाही आहे. ह्याला सगळी बोलली तेव्हा ही होईल. आणि पण जेव्हा नंतर आता तो बंद झाला तर एक ठीक आहे, आणि नाही बंद झाला तर सगळ्यांना त्याचा खूप मोठा दुष्परिणाम भोगायला लागणार आहे.